नमस्ते विद्यार्थी मित्रो, या व्हिडिओमध्ये आपण नुकताच 12वीचा मॅथमॅटिक्सचा पेपर झाला त्याचं सोल्युशन बघणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 1 बघणार आहोत. या व्हिडिओच्या आय बटनवर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला क्वेश्चन नंबर 2 आणि याच प्रकारे तुम्हाला संपूर्ण पेपरचं सोल्युशन मिळेल. चला तर सुरू करूया. फर्स्ट सेक्शन ए मध्ये क्वेश्चन नंबर 1 contains 8 multiple choice type question carrying 2 marks each. क्वेश्चन नंबर 1 आपण या ठिकाणी बघणार आहोत. The first section आहे select and write the correct answer of the following multiple choice type question. ओके, 2 मार्क्सचे असतात या ठिकाणी. तर फर्स्ट क्वेश्चन बघूया. इफ a is equals to in curly bracket 1 2 3 4 5 then which of the following is not true. which of the following is not true. तर हा क्वेश्चन जसा जसा टेक्स्टबुक मधला आलेला आहे. आता आपण एक एक या ठिकाणी चेक करणार आहोत. देर एक्झिस्ट x बिलॉंग्स टू a such that x plus 3 is equals to 8. ओके, देर एक्झिस्ट येस इफ यू टेक द व्हॅल्यू ऑफ x, x ची व्हॅल्यू जर आपण इथे 5 घेतली तर 5 plus 3 is equals to 8. म्हणजे हे स्टेटमेंट कसं आहे तर ते ट्रू आहे. ओके, आपल्याला कसं पाहिजे विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ट्रू. पुढे बी जर ऑप्शन बघितला देर एक्झिस्ट x बिलॉंग्स टू a such that x plus 2 is लेस दॅन 9. येस देर एक्झिस्ट. मग आपण इथे 1 घेऊ शकतो, 2 घेऊ शकतो, 3 ओके 4 ओके, या प्रकारे आपल्याला ते नंबर्स इथे घेता येऊ शकतात. सी मध्ये जर बघितलं फॉर एव्हरी एक्स बिलॉंग्स टू ए एक्स प्लस 6 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 9. हे शक्य आहे का? इफ वी टेक एक्स इज इक्वल्स टू 5 देन व्हॉट विल हॅपन 5 plus 6 is it greater than 9? This is not possible. Okay, therefore the C is not true. C हा कसा आहे तर या ठिकाणी नॉट ट्रू आहे. आणि डी देखील इथे करेक्ट असणार आहे. देअर एक्झिस्ट x बिलॉंग्स टू a such that x plus 6 is less than 10. yes देअर एक्झिस्ट. आपण इथे 1 घेऊ शकतो ओके, आणि 2 देखील या ठिकाणी घेता येईल. 3 पर्यंत आपल्याला इथे घेता येईल. म्हणजेच विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ट्रू, दॅट इज ऑप्शन सी इज अ नॉट ट्रू. आणि हा टेक्स्टबुक मधला जसा तसा इथे क्वेश्चन घेतलेला आहे, तुम्हाला बघता येईल. मी टेक्स्टबुक मधला देखील इथे क्वेश्चन तुम्हाला दाखवतोय. तर टेक्स्टबुकचा नीट अभ्यास केला तर निश्चितच तुम्हाला इथे बरोबर चांगले मार्क्स मिळू शकतात. ओके, ऑप्शन सी इज अ करेक्ट हियर. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. इन ट्रायंगल ABC in bracket a plus b into cos of c plus in bracket b plus c into cos of a plus in bracket c plus a into cos of b is equal to. इथे कुठला ऑप्शन आहे ते या ठिकाणी आपण बघूया. ओके, आता हा देखील टेक्स्टबुक मधला शॉर्ट एक्झाम्पल जसं जसं घेतलेलं आहे. इन ट्रायंगल ABC प्रूव्ह दॅट. ओके, इन ब्रॅकेट a plus b into cos c plus b plus c into cos a plus c plus a into cos b is equals to a plus b plus c. म्हणजे टेक्स्टबुकची सर्व सॉल्व जरी एक्झाम्पल केली तर देखील आपल्याला त्यामधला क्वेश्चन देखील बोर्डच्या एक्झाम मध्ये विचारला जातो. आता इथे या ठिकाणी कॉस सी ने ए प्लस बी ला मल्टिप्लाय केलं, कॉस ऑफ ए ने बी प्लस सी ला मल्टिप्लाय केलं, कॉस ऑफ बी ने सी प्लस ए ला मल्टिप्लिकेशन केलं. आणि ब्रॅकेटमध्ये इथे घेताना कसं तर ए कॉस सी प्लस बी कॉस सी, नंतर काय घेतलंय बी कॉस ए प्लस सी कॉस ए या टाईपचे त्यांनी जवळ केलं. आणि यासाठीचा तो फॉर्म्युला काय, दिस इज द फॉर्म्युला. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ए. ए म्हणजे काय असतं तर बी कॉस सी प्लस सी कॉस बी. बी म्हणजे काय सी कॉस ए प्लस ए कॉस सी. सी इज इक्वल्स टू ए कॉस बी प्लस बी कॉस ए या प्रकारे. आणि इथे मग त्या ठिकाणी व्हॅल्यू सबस्टिट्यूट आहे. आता पहिल्या ब्रॅकेटची व्हॅल्यू काय येणार तर ती ए येणार, दुसऱ्या ब्रॅकेटची व्हॅल्यू बी आणि तिसऱ्याची सी युझिंग दी प्रोजेक्शन रूल. म्हणजे पुस्तकातला जसं जसं मल्टिपल चॉईस क्वेश्चन विचारले जातात. अँड हेन्स हिअर ऑप्शन सी कसा आहे या ठिकाणी तर तो करेक्ट आहे. यानंतर पुढे इफ मॉड ऑफ ए बार इज इक्वल्स टू 5 मॉड ऑफ बी बार इज इक्वल्स टू 30 अँड मॉड ऑफ ए बार क्रॉस बी बार इज इक्वल्स टू 25 देन मॉड ऑफ ए बार डॉट बी बार इज इक्वल्स टू. तर त्याचा आन्सर आपण या ठिकाणी बघूया. या ठिकाणी आपल्याला क्रॉस प्रॉडक्टची व्हॅल्यू त्यांनी दिलेली ए बार क्रॉस बी बार मॉड ऑफ ए बार क्रॉस बी बार. गिवन दॅट ए बार क्रॉस बी बार इज इक्वल्स टू 25 देन व्हॉट इज अ क्रॉस प्रॉडक्ट दॅट इज अ मॉड ऑफ क्रॉस प्रॉडक्टची डेफिनेशन काय असते ए बार क्रॉस बी बार इज इक्वल्स टू मॉड ऑफ ए बार इंटू मॉड ऑफ बी बार इंटू साइन थिटा इंटू एन कॅप. पण आपण या ठिकाणी त्याचं
मॅग्निट्यूड कन्सिडर केलेलं आहे. देअरफॉर मॉड ऑफ ए बार इंटू मॉड ऑफ बी बार इज इंटू साइन थिटा इज इक्वल्स टू 25. या ठिकाणी मॉड ऑफ ए बार मॉड ऑफ बी बारच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केलंय. 5 into 13 sin theta is equals to 25. Therefore, sin theta is equals to 25 upon 5 into 13 and that's equals to, इथे simplification केलं, 5 ones are 5 and 5 5s are 25. ओके ओके या ठिकाणी 5 upon 13 मिळाला. ओके साइन थिटाची व्हॅल्यू किती मिळाली? 5 upon 13. पण आपल्याला जो डॉट प्रॉडक्ट बघायचा आहे, तर डॉट प्रॉडक्ट मध्ये काय येतो, तर तो कॉस थिटा येत असतो. Therefore, here cos theta ची व्हॅल्यू फाइंड आउट करणार. cos theta is equals to in root of 1 minus sin square theta. मग sin theta ची व्हॅल्यू त्याचा स्क्वेअर करणार. 5/13 चा स्क्वेअर किती आला? 25 upon 169. हे सिम्प्लिफाय करणार. 1 into 69 169 minus 25 म्हणजे 144 upon 169. त्याचा स्क्वेअर रूट घेतला तो प्लस ऑर मायनस 12 upon 13 या प्रकारे. ओके आता ए बार डॉट बी बार, आपल्याला मॉड ऑफ ए बार डॉट बी बार फाइंड आउट करायचे. मी त्या डॉट प्रॉडक्टची डेफिनेशन. ओके मॉड ऑफ ए बार डॉट मॉड ऑफ बी बार इंटू कॉस थिटा. ए बारची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली, बी बार कॉस थिटा प्लस ऑर मायनस. अँड व्हॉट्स वी आर गेटिंग? वी आर गेटिंग हिअर, जर आपण हे सिम्प्लिफाय केलं तर या ठिकाणी 13 विल गेट कॅन्सल. 5 into 12 म्हणजे 60 आपल्याला मिळाल प्लस ऑर मायनस. आता या ठिकाणी जर तो पॉझिटिव्ह असेल देन इट थिटा लाईज बिटवीन 0 to π/2 म्हणजे तो कॉस थिटा फर्स्ट क्वार्टर मध्ये पॉझिटिव्ह असतो आणि सेकंड क्वार्टर मध्ये मीन्स नॉट π/2 to π इट इज निगेटिव्ह. बट विच इज रिक्वायर्ड आन्सर हिअर? इथे रिक्वायर्ड आन्सर आपल्याला किती मिळेल? तर ते बी ऑप्शन्स म्हणजे थिटा इज इक्वल्स टू किती मिळणार? तर तो 60 या प्रकारे. ओके यानंतर पुढचा क्वेश्चन. द वेक्टर इक्वेशन ऑफ द लाईन पासिंग थ्रू पॉइंट हॅव्हिंग द पोझिशन वेक्टर 4i cap minus j cap plus 2k cap and parallel to vector minus 2i cap minus j cap plus k cap is given by. अतिशय इझी क्वेश्चन घेतलेला आहे. ॲज इट इज स्ट्रेट फॉरवर्ड थिअरम आहे आपला. द वेक्टर इक्वेशन ऑफ द लाईन पासिंग थ्रू ए बार अँड पॅरलल टू बी बार कॅन बी रिटन ॲज आर बार इज इक्वल्स टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार. म्हणजे इथे काय, जर ज्या पॉईंट मधून पास होत आहे तो पॉईंट इथे घेत आहे. विच इज दॅट पॉईंट? 4i cap minus j cap plus 2k cap. And what is the b bar? b bar किती आहे? मायनस 2i cap minus j cap plus k cap. मग हे दोन्ही कुठे तर ते या ठिकाणी बघणार आपण. ओके 4i cap minus j cap plus 2k cap. ओके इथे आहे का? तर इथे नाहीये. इथे आहे परंतु पुढचा पॉइंट त्यामध्ये आहे का तो करेक्ट? तर तो इथे नाहीये. मग कुठे येऊ शकेल तो? तर आपण इथे जर डी जर आपण इथे चेक केला 4i cap minus j cap plus 2k cap plus lambda. ओके lambda minus 2i cap minus j cap plus k cap. इट मीन्स दॅट दी ऑप्शन डी हा या ठिकाणी कसा आहे तर तो करेक्ट आहे. स्ट्रेट फॉरवर्ड प्रॉब्लेम मल्टिपल चॉईस या ठिकाणी विचारला गेलेला आहे. यानंतर पुढचा क्वेश्चन. लेट f of 1 is equals to 3, f dash of 1 is minus 1/3, g of 1 is equals to minus 4, g dash of 1 is equals to minus 8 upon 3. Then the derivative of in root of in bracket f of x bracket square plus g of x bracket square with respect to x at x is equals to 1 is. ओके या ठिकाणी सिंपल आपल्याला या रूटचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा आहे आणि या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे. तर ते बघूया. हा देखील टेक्स्टबुक मधला ॲज इट इज मल्टिपल चॉईसचा क्वेश्चन या ठिकाणी विचारलेला आहे. तर तुम्ही इथे बघू शकताय. ओके आता त्याचं सोल्युशन आपण बघूया. ओके त्याचा आन्सर किती आहे? तर इथे आपल्याला दॅट इज 29/15. पण हे आन्सर कसं आलं तर ते आपण इथे बघूया. ओके तर बघा इथे y इज इक्वल्स टू इन रूट ऑफ f of x स्क्वेअर प्लस g of x स्क्वेअर मग dy बाय dx. मग रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती असतो? तर 1/2 टाइम्स इन रूट ऑफ आहे ती क्वांटिटी इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x ब्रॅकेट स्क्वेअर प्लस g of x ब्रॅकेट स्क्वेअर. मग f of x चा ब्रॅकेट स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती येणार? 2 टाइम्स f of x इंटू f डॅश ऑफ x प्लस g of x ब्रॅकेट स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2 टाइम्स g of x इंटू g डॅश ऑफ x. ओके मग ही क्वांटिटी ॲज इट इज ठेवली आणि नंतर या ठिकाणी तिथे व्हॅल्यूज ठेवल्यात. म्हणजे काय तर 1/2 टाइम्स इन रूट ऑफ f of 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस g of 1 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू 2 टाइम्स f of 1 इंटू f डॅश ऑफ 1 प्लस 2 g of 1 इंटू g डॅश ऑफ 1. या सगळ्या व्हॅल्यूज टाकल्यानंतर सिम्प्लिफाय केल्यानंतर यू विल गेट हिअर 29/15 अँड हेन्स
दी ऑप्शन डी हा या ठिकाणी कसा आहे तर तो करेक्ट आहे. म्हणजे पुस्तकातले जसे जसे एमसीक्यूज या ठिकाणी विचारलेले आहेत. यानंतर पुढचा क्वेश्चन. इफ the mean and the variance of a binomial distribution are 18 and 12 respectively, then the n is equals to. आता 2 मार्क्सचा हा क्वेश्चन आहे. आता आपल्याला माहिती आहे मीन मीन्स ऑट एन पी आणि व्हेरियन्स मीन्स ऑट एन पी क्यू. ओके, आता तर बघूया त्याचं सोल्युशन. या ठिकाणी एन ची व्हॅल्यू किती येते तर ती 54 येते. तर त्याचा आन्सर बघूया या ठिकाणी. ओके, बघा इथे फर्स्ट the mean means what np that is equals to 18, and second formula variance म्हणजे काय npq, but what is a p plus q is equals to 1, therefore the value of q is a 1 minus p and that's equals to 12. आता या ठिकाणी np ची व्हॅल्यू आपण इथे 18 सबस्टिट्यूट केली. 18 into in bracket 1 minus p is equals to 12. इथे मल्टिप्लिकेशन करणार 18 minus 18p is equals to 12. सिम्प्लिफिकेशन केलं 12 ला आपण इथे लेफ्ट हँड साइडला आलं. 18 minus 12 is equals to 18p. इथे किती आलं सबट्रॅक्शन 6 is equals to 18p and therefore p is equals to 6 upon 18 means what p is equals to 1 by 3. Substituting p is equals to 1 by 3 back into this formula, that is np is equals to 18. मग इथे आपण ती व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली, that is n into 1 by 3 is equals to 18. Therefore n is equals to 18 into 3. Therefore n is equals to 54 and hence या ठिकाणी ऑप्शन बी हा कसा आहे तर तो करेक्ट आहे. यानंतर तुम्ही बघू शकता इथे पुढचा क्वेश्चन. द व्हॅल्यू ऑफ x raised to x in bracket 1 plus log of x bracket complete dx is equals to. आता हा क्वेश्चन बऱ्याच वेळा रिपीट झालेला आहे. या टाईपचं इंटिग्रेशन म्हणजे काय तर x raised to x या ठिकाणी आपण सबस्टिट्यूशन करत असतो. तर इथे बघू शकताय तुम्ही, दॅट इज to solve this integral we can use a technique called the substitution. मग काय सबस्टिट्यूशन इथे असते आपली x raised to x and that is equals to y इथे कन्सिडरेशन केलं. टेक लॉग ऑन बोथ साइड. मग या दोन्ही साइडला लॉग घेतला तर इथे किती येणार लॉग ऑफ y इज इक्वल्स टू लॉग ऑफ x raised to x. मग पुढे नंतर तो x हा पुढे येणार, दॅट इज अ लॉग ऑफ y इज इक्वल्स टू x log of x. Okay, x into log of x. Now differentiating both sides with respect to x. What's the derivative of log of y? Is 1 upon y. Okay, derivative of y जर इथे आपण घेतलं log of y चा derivative it's 1 upon y into dy by dx. नंतर x into log x चा derivative. What's the derivative of x? Derivative of x is 1 and 1 into log of x. नंतर काय करणार keep this x as it is and derivative of log of x is 1 upon x. ओके, मग नंतर हे सिम्प्लिफिकेशन आहे. इथे किती येणार log of x. x upon x किती आला तर तो 1 आला. यानंतर हा डिवायडेड y या साईडला येणार, तो या ब्रॅकेटला मल्टिप्लाइड होईल. therefore you will get here dy by dx is equals to y in bracket log of x plus 1. But what is the y? Y is nothing but x raised to x in bracket log of x plus 1. This is the value of dy by dx. Okay, therefore our integral will become like this, that is integral x raised to x in bracket 1 plus log of x. याची व्हॅल्यू किती आली तर dy by dx आणि हा dx इथे as it is. Then overall what you will get here? You will get here that is the integral of dy. But what is integral of dy? Integral of dy is y. But what is the y? Y is the x raised to x plus c. And hence here the option x raised to x plus c या ठिकाणी कसा आहे तर तो करेक्ट आहे. हे बघू शकताय तुम्ही. Therefore here you can see this आहे x raised to x plus c हे कसं आहे तर तो डी हा ऑप्शन करेक्ट आहे. पुन्हा एकदा बघू शकताय. यानंतर पुढचा क्वेश्चन. The area bounded by the line y is equals to x axis and the lines x is equals to -1 and x is equals to 4 is equals to. आता या ठिकाणी आपल्याला इंटिग्रेशन सॉल्व करावं लागणार आहे. ओके, नाउ सी दिस हियर. This is first is here
एक्स ॲक्सिस अँड वाय ॲक्सिस. ती लाईन कशी आहे? द लाईन इज अ वाय इज इक्वल्स टू एक्स. इट्स पासेस थ्रू दी ओरिजिन. ओके, दिस इज लाईन वाय इज इक्वल्स टू एक्स. ओके, आणि आपल्याला कुठून तर कुठपर्यंत एरिया फाइंड आउट करायचा आहे. एक्स इज इक्वल्स टू -1 टू एक्स इज इक्वल्स टू 4. ओके, ते थोडी लाईन तिरपी झाली या ठिकाणी. एक्स इज इक्वल्स टू 4 म्हणजे फर्स्ट वी विल फाइंड आउट दिस एरिया, देन वी विल फाइंड आउट दिस सेकंड एरिया. फर्स्ट एरिया आपण हा A1 म्हणून ट्रीट करणार, सेकंड एरिया A2 म्हणून ट्रीट करणार. आता मला फर्स्ट एरिया फाइंड आउट करायचा आहे, तेव्हा एक्सच्या व्हॅल्यूज कशा होतील? एक्स इज व्हेरीज फ्रॉम एक्स इज इक्वल्स टू -1 टू 0. देअरफॉर माय फर्स्ट A1 कसा असणार आहे? द इंटिग्रल इज अ -1 to 0. Here is a y dx इथे येणार. Okay, therefore here -1 to 0. But what is a y? Y is equals to x into dx. मग याचं x इंटिग्रल किती येणार? x इंटिग्रल ऑफ x इज x स्क्वेअर अपॉन 2. ओके, x स्क्वेअर अपॉन 2. लोअर लिमिट इज -1, अपर लिमिट इज 0. आणि या ठिकाणी त्या व्हॅल्यूज आपण सबस्टिट्यूट करणार. x इज 0 होणार आणि इथे मायनस एक्सची व्हॅल्यू मायनस टाकल्यानंतर इथे मायनस मीन्स वॉट यू विल गेट हियर 1 अपॉन 2. ओके, दिस इज A1. बट द एरिया इज नॉट निगेटिव्ह, देअरफॉर वी टेक इट सम मॉड साइन घेणार त्याला, अँड देअरफॉर द A1 इज इक्वल्स टू, दॅट इज द फर्स्ट पार्टचा एरिया किती आला तर तो 1 अपॉन 2 आला. व्हॉट अबाउट द A2? आता या ठिकाणी आपण A2 कॅल्क्युलेट करणार. ओके, अगेन द व्हॅल्यू ऑफ द एक्स व्हेरीज फ्रॉम एक्स इज इक्वल्स टू 0 टू एक्स इज इक्वल्स टू 4. एक्स इज इक्वल्स टू 0 to x is equals to 4. Here y dx. Okay, here x is equals to 0 to 4. x into dx. My x integral किती येणार? x square upon 2 and the values of x varies from 0 to 4. Means what? You will get here 16 upon 2 and that is equals to 8. This is area A2. आता फायनल आन्सर आपल्याला काय? तर A1 प्लस इथे A2 येणार. ओके, मीन्स वॉट? 1 अपॉन 2 प्लस 8. मग या दोघांची टोटल किती येणार? 2 इंटू 8, 16 प्लस 1 अँड दॅट इज इक्वल्स टू 17 अपॉन 2. अँड हेन्स हियर ऑप्शन सी हा या ठिकाणी कसा आहे तर तो करेक्ट आहे. ओके, इझी इंटिग्रेशन होतं ते एरिया फाइंड आउट करायला. आणि याचबरोबर आपण क्वेश्चन नंबर 1 या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे. आता त्याचबरोबर या व्हिडिओच्या आय बटनवर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला क्वेश्चन नंबर 2 बघायला मिळेल. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही त्याला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा. यानंतर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.